यापुढचा शेषरावांचा आवडता व्याख्यान विषय आणि लेखन विषय म्हणजे सेक्युलॅरिझम. सेक्युलॅरिझम विषयी विवेचन करताना ते म्हणतात की आपण भारतीय राज्यघटना सार्वभौम म्हणून स्वीकारलेली आहे. आपले सारे राजकीय सामाजिक जीवन या राज्यघटनेद्वारे व त्या घटनेने निर्माण केलेल्या कायद्यांद्वारे व शासनाद्वारे नियंत्रित केले गेलेले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या वैयक्तिक जीवनाचा कितीतरी भाग शासनाने केलेल्या कायद्यांद्वारे नियंत्रित होत असतो. यातून निर्माण होणारा पहिला प्रश्न हा की प्रत्येकाने जर आपापला धर्म हा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रमाणभूत व परिपूर्ण जीवनमार्ग म्हणून स्वीकारायचा ठरविला तर भारतीय राज्यघटनेला कोणते अधिकार क्षेत्रच शिल्लक उरणार नाही आणि आज राज्यघटनेला जे स्थान व अधिकार आहे ते स्थान व अधिकार धर्माला दिल्यासारखे होणार आहे. यामुळे या देशावर राज्यघटनेचे नाही तर धर्मग्रंथांचे राज्य सुरू होईल. भारतीय राज्यघटनेपेक्षा आमचा धर्म श्रेष्ठ आहे असे सांगण्याचा हा प्रकार आहे. तेव्हा आमचा धर्मग्रंथ व त्यावर आधारित धर्म हा केवळ संप्रदाय नाही तर सर्व जीवनाला व्यापणारा संपूर्ण जीवनमार्ग आहे, प्रमाण आहे, आदर्श आहे. ही इस्लाम, हिंदू इत्यादी धर्मीयांची भूमिका राष्ट्राच्या, समाजाच्या व राज्यघटनेच्या दृष्टीने सर्वांनाच पुनर्विचार करावयास लावणारी आहे. यातून निर्माण होणारा दुसरा प्रश्न म्हणजे प्रत्येकाला आपापल्या धर्मातील आदेशाप्रमाणे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात वागण्याचे स्वातंत्र्य दिल्यास भारतासारख्या बहुधर्मीय देशात कोणती परिस्थिती निर्माण होईल. ते एक प्रकारे धर्मसंघर्षाला मुक्त परवाना दिल्यासारखे होईल. तुमचा धर्म, तुमचा इस्लाम धर्म, तुमचा हिंदू धर्म स्वातंत्र्य दिलं पाळण्याचं तर भारतात लढाया होतील. धर्मात काय काय लिहिले, त्या धर्मात लिहिलेल्या गोष्टीत मनुस्मृती पाळावं लागेल, शर्यत पाळावं लागेल. हे सगळे एकत्र कसे राहतील. आपापल्या धर्माप्रमाणे प्रत्येक जण वागू लागला तर काय अवस्था निर्माण होईल याची कल्पना कोणालाही करता येईल. अशी गंभीर अवस्था निर्माण होऊ नये म्हणून विशेषतः बहुधर्मीय देशात धर्मातील कोणता भाग पाळायचा आणि कोणता पाळायचा नाही हे ठरवले पाहिजे. या संबंधातील तिसरा प्रश्न म्हणजे राज्यघटनेत जे धर्मस्वातंत्र्य प्रदान करण्यात आलेले आहे ते समजून घेण्याचा आहे. आता आपण राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्याची भूमिका मान्य करणार आहोत की नाही हा मुख्य प्रश्न आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की भारतीय मुसलमानच नव्हे तर हिंदूंनाही राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्याची भूमिका अद्याप पटायची आहे. त्यांनीच ती स्पष्टपणे अद्याप मान्य केलेली नाही. हा मुद्दा नीट लक्षात येण्यासाठी राज्यघटनेतील धर्मस्वातंत्र्याची म्हणजेच सेक्युलॅरिझमची भूमिका आपण थोडक्यात समजून घेऊ. धर्माचे इतके अर्थ आहेत की तुम्ही अर्थ कोणता घेणार आहात. तुमच्या मनानं अर्थ घेता येतो का? घेता येत नाही. भारताच्या घटनेत धर्माचा अर्थ दिलेला आहे हे समजून घ्यायला भारतात कुणी तयार नाही आहे. सेक्युलरिझम म्हणजे राज्य सरकार, राज्य असतं आपलं, ते धर्माचं तुम्हाला काय देतं स्वातंत्र्य, धर्माची भूमिका कोणती आहे, म्हणजे धर्माचा अर्थ काय आहे हे आपण समजून घेतलं नाही आणि सारा गोंधळ करून टाकला सेक्युलरिझमचा. तेव्हा अगोदर सेक्युलरिझम समजून घ्यायचा असेल तर भारताच्या घटनेमध्ये धर्माचा अर्थ कोणता दिला आहे समजून घेणार की नाही. भारताच्या घटनेमध्ये कलम 25 आहे आणि 25 कलम स्वातंत्र्याचं, धर्माचा हक्क देणारं कलम आहे. त्या कलमामध्ये धर्म शब्द आहे, सेक्युलर सुद्धा शब्द आहे. दोन्ही शब्द एकाच वाक्यात आहेत आणि या दोन्हीचाही अर्थ अगदी स्पष्ट होईल अशा प्रकारचे आहे. हा सेक्युलर शब्द भारताच्या घटनेमध्ये भारताची घटना तयार होण्याच्या पहिल्या दिवसापासून आहे. पण आमच्या विचारवंतांनी, इतिहासकारांनी हा शब्द घटनेत आहे याची दखलच घेतली नाही
परिणामतः या सेक्युलरचा अर्थ काय आहे हे घटनेला विचारून न सांगता स्वतःच्याच मनानं सांगायला सुरुवात केली. ही सगळी भारताची परंपरा आहे. हा घटनेत शब्द सेक्युलर इंदिरा गांधींनी आणला, अशा प्रकारचा प्रचार सुरू केला. हा प्रियांबलमध्ये आणला. भारताच्या घटनेत पहिल्यापासूनच आहे, त्याचा स्पष्ट अर्थ आहे. आणि त्या घटनेतला शब्द धर्म शब्द घटनेत नाही, घटना इंग्रजीत आहे आणि तो शब्द रिलिजन असा आलेला आहे. हा रिलिजनचा अर्थ पारलौकिक अर्थाचा धर्म, अशीची व्याख्या भारताच्या घटनेने केलेली आहे. आपल्या घटनेत धर्मस्वातंत्र्याची तरतूद कलम 25 मध्ये करण्यात आली आहे. येथे धर्मासाठी रिलिजन ही संज्ञा वापरण्यात आलेली आहे. रिलिजन याचा अर्थ पारलौकिक व आध्यात्मिक धर्म असा आहे. पारलौकिक धर्म म्हणजे तो धर्म की ज्याचा हेतू पारलौकिक हित साधणे व असे हित साधावे म्हणून काही पूजा, प्रार्थना, विधी, कर्मकांड करणे असा आहे. यालाच काही जण उपासना पद्धती, पूजा पद्धती किंवा संप्रदाय असे म्हणतात. या अर्थीच्या धर्माचा हेतू व अपेक्षित सुख पारलौकिक असले तरी त्यासाठी करावयाच्या आचारांचा वा विधींचा संबंध इहलोकाशी येत असतो. उदाहरणार्थ, देव म्हटला की मंदिर अथवा मशीद येते. प्रार्थना म्हटली की त्यासाठी आवाज वा ध्वनिक्षेपक येतोच. पूजा म्हटली की त्यासाठी पूजा साधने आलीच. मिरवणूक वा यात्रा म्हटली की त्याचा इहलोकाशी संबंध आलाच. इतर माणसाशी, भूमीशी, वस्तूशी, वेळेशी, व्यवस्थेशी असलेला संबंध हा ऐहिकच असतो. देवाशी, स्वर्गाशी, नरकाशी, परलोकाशी, अंतरात्म्याशी असलेला संबंध तेवढा पारलौकिक व आध्यात्मिक असतो. हाच पारलौकिक व आध्यात्मिक धर्म घटनेतील रिलिजन या शब्दात अभिप्रेत आहे. हा पारलौकिक धर्म पाळताना त्याचा इहलोकाशी जो संबंध येतो त्यासाठी 25व्या कलमाच्या उपकलम 1 मध्ये सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य आणि दुसऱ्याचे मूलभूत हक्क या 4 अटी घालण्यात आलेल्या आहेत. या 4 अटी पाळून आपला धर्म म्हणजेच रिलिजन पाळण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. या अटींचे स्वरूप सर्वांना सहज समजणारे आहे. सेक्युलर म्हणजे हे लोक आता आपण जे काही वागतो ते सेक्युलर. ह्या जीवा दुसऱ्या जग राहतं, देव, परमेश्वर, स्वर्ग, नरक, त्यासाठी जे काय लागतं कर्मकांड, पुण्य, उपवास, तपास, हज वगैरे वगैरे, ते विधी कर्मकांड करणं परलोकासाठी, मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी, अल्लाह मिळावा, परमेश्वर मिळावा, यासाठी केलेल्या कृत्याला म्हणतात रिलिजन, संप्रदाय, उपासना पद्धती किंवा पूजा पद्धती. भारताची घटना स्वातंत्र्य देते आपल्याला, रिलिजनचं, धर्माचं देत नाही. घटनेला अभिप्रेत असणारा धर्म हा रिलिजन म्हणजे पारलौकिक व आध्यात्मिक धर्मच आहे हे उपकलम 2 वरून पूर्णपणे स्पष्ट होते. या उपकलमानुसार प्रचलित धर्मातील आदेशाच्या विरोधातही ऐहिक विषयासंबंधात कायदे करण्याचा अधिकार राज्याला देण्यात आला आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण हे विषय तर त्यात ऐहिक म्हणून नाव घेऊनच आलेले आहेत. त्याशिवाय शिक्षण, शेती, मालमत्ता, आरोग्य, संरक्षण, न्यायव्यवस्था, कुटुंब कल्याण इत्यादी विषय इतर इहलौकिक अर्थात सेक्युलर बाबीत आलेले आहेत. धर्म आणि इहलौकिक बाबी या भिन्न आहेत हे उपकलम 2 वरून स्पष्टपणे दिसून येते. नाहीतर धर्माशी संबंधित असणाऱ्या इहलौकिक बाबी अशी शब्दरचना त्यात आली नसती. इहलौकिक बाबींसंबंधीचे संपूर्ण अधिकार राज्याला असतील. त्या संबंधात धर्माचे आदेश विचारात घेतले जाणार नाहीत असा या उपकलमाचा अर्थ आहे. अर्थात राज्याचा त्यास आक्षेप नसेल तर धर्मातील इहलौकिक बाबींसंबंधीचे आदेश व शिकवण पाळता येतीलच, पण राज्याने त्यास हरकत घेतली व त्या आदेशाविरुद्ध कायदा करावयाचे ठरवले तर तो अधिकार सुद्धा राज्याला असेल व त्याविरुद्ध
घटनेनुसार कोणालाही धर्मस्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करता येणार नाही. शासनाला हा अधिकार देऊन राज्यघटनेने नागरिकांच्या व समाजाच्या इहलौकिक जीवनासंबंधी धर्माचा अधिकारच समाप्त करून टाकला आहे. धर्म म्हणजेच रिलिजन पाळणे ही बाब सेक्युलर बाबीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, हे गृहीत धरूनच हे कलम करण्यात आले आहे. याच उपकलमामध्ये पुढे असे म्हटले आहे की सामाजिक सुधारणा व समाज कल्याण या संबंधात कायदे करण्याचा शासनाला संपूर्ण अधिकार असेल. तेव्हा कलम 25 नुसार घटनेने नागरिकाला पारलौकिक धर्म पाळण्याचे मर्यादित स्वातंत्र्य दिलेले आहे, तर इहलौकिक बाबींसंबंधी धर्माला निष्प्रभ करण्याचा शासनाला सार्वभौम अधिकार प्रदान केलेला आहे. जन्मापासून मरेपर्यंत घडणाऱ्या साऱ्या गोष्टी साऱ्याच्या साऱ्या तुमच्या धर्मग्रंथातून काढून घेतलेल्या आहे. धर्मातून इहलोकाचं सारं क्षेत्र राज्याकडं, पारलौकिक क्षेत्र तुमच्याकडं, अशा प्रकारची विभागणी आहे. तर आपण ज्याला धर्म म्हणतो हिंदू धर्म, तो पाळण्याचं स्वातंत्र्य भारताच्या घटनेने दिलेलंच नाही. तर माझ्या जीवनाचे 2 भाग आहेत. ते पारलौकिक लागतं, माणसाला श्रद्धा असते देवावर, ती करण्यासाठी 4 अटी पाळून तुम्हाला उपासना पद्धती, कर्मकांड, पूजा प्रार्थना, हज यात्रा, उपास करता येतात. माझ्या जीवनाचा इहलोकाचा भाग आहे. जगण्यापासून मरेपर्यंत, लग्न करण्यापासून, कपडे घालण्यापासून, खाण्यापासून, हे सारं इहलोकाचा भाग आहे. तो तुमचा संपून टाकलेला आहे. तो घेऊन टाकला राज्याकडं. तुमच्या इहलोकाचं घर तुमचं सुद्धा सारं हे राज्यभक्त म्हणजे धर्म हा फक्त परलोकापुरता राहिला. हे भारतीय घटनेची घोषणा आहे. तर सेक्युलरिझम भारताच्या घटनेमध्ये काय हे सांगतो तुम्हाला आधी. म्हणजे शेषराव मोरे काय मांडत फिरतो आहे सेक्युलरिझम, जे कोणताच पुरोगामी अद्याप मांडत नाही. पुरोगाम्याला सुद्धा मी सांगितलेला सेक्युलरिझम परवडणारा नाही, पटत नाही किंवा सांगत नाही. आपल्या भारताच्या घटनेमध्ये कलम 25 आहे, त्याच्यावरचं भाष्य तर करणार नाही. त्यानुसार धर्मस्वातंत्र्य दिले आपल्याला, त्या धर्माचा अर्थ दिलेला आहे. सेक्युलरचा अर्थ 25 कलमात शब्दही आहे आणि अर्थही आहे. तो अर्थ आणि शब्द असा आहे सेक्युलरिझमचा. धर्माचा अर्थ अनवर्ल्डली अफेअर्स म्हणजे पारलौकिक धर्म ज्याला म्हणतो आपण, श्रद्धा, परमेश्वर आहे, स्वर्ग आहे, नरक आहे, मोक्ष, मुक्ती, यासाठी काय ते केलं पाहिजे, पूजा केली पाहिजे, उपास केला पाहिजे आणि परमेश्वर प्राप्ती झाली पाहिजे आपल्याला. असं परलोक, ह्या इहलोकाच्या पलीकडचा, त्या परलोकाची श्रद्धा म्हणजे धर्म, असं भारतीय घटना मानते. स्वातंत्र्य जे तुम्हाला दिलेलं आहे भारताच्या घटनेनं, इहलोकातल्या धर्माचं दिलेलं नाही. तेव्हा घटनेनुसार धर्म हा पारलौकिक व आध्यात्मिक बाबींपुरता मर्यादित आहे व तेवढ्याच अर्थाच्या धर्माचे स्वातंत्र्य मूलभूत हक्क म्हणून घटनेने दिलेले आहे. आपण राज्यघटना सार्वभौम मानणार असू तर धर्माचा वा धर्मस्वातंत्र्याचा हा अर्थही मानावा लागेल. धर्म हा पारलौकिक व आध्यात्मिक बाबींपुरता मर्यादित ठेवणे व ऐहिक बाबींचे क्षेत्र राज्याकडे सोपविणे यालाच सेक्युलरिझम म्हणतात. भारताची राज्यघटना सेक्युलर आहे किंवा भारत हे सेक्युलर स्टेट आहे, याचा घटनाप्रणीत अर्थ असा आहे की सर्व ऐहिक विषयांसंबंधीचे वरचढ अधिकार राज्याकडे आहेत. धर्म आणि राजकारण, धर्म आणि समाजकारण, धर्म आणि नीतिमूल्ये, धर्म आणि कायदे, धर्म आणि मनुष्याचे इहलौकिक जीवन यांची फारकत सेक्युलरिझमला अभिप्रेत आहे. धर्माधर्माची जी काही भांडणे असतात ती इहलौकिक विषयांसंबंधातच असतात, पारलौकिक विषयांसंबंधी नसतात. इहलौकिक क्षेत्र राज्याच्या अधिकार कक्षेत दिल्यास इहलोकातील धर्माधर्माची भांडणेच संपून जातात, अशी यामागे भूमिका आहे. प्रथमदर्शनी ही भूमिका कोणत्याही धार्मिक मनुष्याला पटण्यासारखी नाही.
ही भूमिका राज्यघटनेतील आहे हेही त्यांना पटणार नाही, परंतु हे वास्तव त्यांना पटवून घेणे भागच आहे. गमतीची गोष्ट ही की अशा परिभाषेत राज्यघटनेतील सेक्युलॅरिझम आपण मांडित नसलो तरीही व्यवहारतः मात्र तोच सेक्युलॅरिझम आपण मानित असतो. प्रत्यक्षात इहलौकिक सर्व क्षेत्र आपण राज्याच्या स्वाधीन करून टाकलेले आहे. स्वातंत्र्य दिले तुम्हाला फक्त परलोकात असणाऱ्या श्रद्धेपुरतं काही बंधनं पाळून. माझा इहलोक, माझ्या मानवी जीवनाचा सर्व अधिकार दिला राज्याकडं. सेक्युलर पार्ट इज गिव्हन टू द स्टेट. हे सुप्रीम कोर्ट म्हणतं, मी म्हणत नाही. प्रत्यक्षतः राज्य हे आपल्या सर्व इहलौकिक जीवनात विविध कायद्यांच्या रूपाने हस्तक्षेप करीत असते. मीठ कोणते खावे, तंबाखू खावी की नको, शिरस्त्राण घालावे की नाही, उपोषण करावे की नाही, इथपासून सर्व गोष्टींवर राज्याचे नियंत्रण आहे. उपोषण करण्याचा किंवा आत्महत्या करण्याचा वा समाधी घेण्याचाही आपल्याला हक्क नाही. धर्म ही वैयक्तिक वा घरगुती बाब आहे हे घटनेला मान्य नाही. वैयक्तिक वा घरातील ऐहिक जीवनही आपण राज्याच्या स्वाधीन करून टाकलेले आहे. एखादी वैयक्तिक गोष्ट तुम्हाला चांगली, आपल्या हिताची वाटली, परंतु तीच गोष्ट राज्याला तुमच्या अहिताची वाटली तर राज्याचा अधिकार तुमच्या हक्कापेक्षा प्रभावी ठरतो. राज्याने ती गोष्ट प्रतिबंधित केली तर तुम्हाला ती करता येणार नाही. हे सारे आपण व्यवहारतः नकळत का होईना बहुतांश प्रमाणात मान्य करीतच आहोत. थोडक्यात सेक्युलॅरिझमचा वर जो अर्थ दिला आहे तोच आज प्रत्यक्षात आचरिला जात आहे. मात्र या भाषेत धर्मस्वातंत्र्याचा हक्क सांगण्याची आपली पद्धत नाही. जे प्रत्यक्षतः आचरित आहोत ते तत्वतः मान्य करण्याची आपल्या मनाची तयारी नाही, एवढाच याचा अर्थ होतो. आता म्हणतो सुप्रीम कोर्ट, ह्या भाषणात आहे ते सुप्रीम कोर्ट निकाल विरोध केला मी. आणि लेखले वेगळे. मानवी जीवनात दोन भाग असतात, एक पारलौकिक, इहलौकिक. जन्मापासून मरेपर्यंत इहलोक, बघणं करणं, नीतिनियम, राजव्यवस्था, समाजव्यवस्था सगळं इहलोक झालं. मेल्यानंतर काय तर आपला स्वर्ग नरक मिळतो अशी भावना राहते माणसाची, ते झाला परलोक. सुप्रीम कोर्ट म्हणतं स्वातंत्र्य तुम्हाला फक्त परलोकाचं दिलेलं आहे, ते 4 पाटी पाळून, कायदा, सुव्यवस्था, नीतिमत्ता, आरोग्य, दुसऱ्याची हक्क, इहलोकाचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. यापासून मी असा स्पष्टपणे सांगत फिरतो आहे, हिंदू धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य भारताच्या घटनेनं दिलेलं नाही. इस्लाम धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य भारताच्या घटनेने दिलेलं नाही. सर्व धर्म समभाव ही भूमिका बरोबर आहे, पण भारतीय घटनेनुसार त्यातील धर्माचा अर्थ आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल व पारलौकिक धर्म म्हणजे रिलिजन असा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. असा अर्थ घेतला तरच सेक्युलॅरिझम म्हणजे धर्मनिरपेक्षता ही भूमिका स्वीकारता येऊ शकते. आध्यात्मिक वा पारलौकिक अर्थाच्या धर्मासंबंधातच राज्य हे निरपेक्ष म्हणजे तटस्थ राहू शकते, परंतु इहलौकिक विषयात ते तटस्थ वा निरपेक्ष राहू शकत नाही. राज्याला धर्म नसतो या विधानातील धर्म याचा अर्थ आध्यात्मिक व पारलौकिक धर्म असाच घ्यावा लागतो. सर्व धर्म समान आहेत यातील धर्माचा अर्थसुद्धा पारलौकिक व आध्यात्मिक धर्म असाच घ्यावा लागतो. शेषराव म्हणतात, भारताच्या राज्यघटनेतील सेक्युलॅरिझम आपण पूर्णार्थाने स्वीकारणार आहोत की नाही हाच महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी सर्वांनी वस्तुनिष्ठ, अभ्यासू व परस्परांना समजून घेण्याची भूमिका स्वीकारावी लागेल. केवळ माझाच धर्म हा जीवनपद्धती या अर्थाने खरा धर्म असून इतरांचा धर्म हा अशा अर्थाचा धर्मच नाही, ही भूमिका सोडून द्यावी लागेल. सर्वांनीच आपापले धर्म भारतीय घटनेने दिलेल्या
धर्मस्वातंत्र्याच्या अनुरोधाने व मर्यादेत समजून घेतले पाहिजेत, मानले पाहिजेत, मांडले पाहिजेत आणि आचरिले पाहिजेत. धर्मातील सर्वच्या सर्व आज्ञा आजच्या काळात प्रत्यक्षात पाळता यावयाच्या नाहीत, ही मर्यादा समजून घेतली पाहिजे. इस्लाम हा हिंदूंच्या धर्माप्रमाणेच सर्व जीवनाचे मार्गदर्शन करणारा धर्म आहे, केवळ संप्रदाय नव्हे. तसेच मुस्लिमांनीही हिंदूंच्या धर्मांचा असाच अभ्यास करून हे समजून घ्यावे की हिंदूही आपल्या धर्माला सर्व जीवनाचे मार्गदर्शन करणारा धर्मच मानतात. अशा प्रकारे सर्वांनी परस्परांच्या धर्माचा असाच अभ्यास करून हे जाणून घेतले पाहिजे की आपल्या धर्माप्रमाणेच इतरही धर्म भारतात आहेत. हे एकदा नीट समजले म्हणजे अशा सर्व धर्मांच्या संपूर्ण आचरणातून निर्माण होणारे प्रश्न, समस्या व गुंतागुंत त्यांच्या लक्षात येईल. त्यांच्या विचाराची पातळी व उंची वाढेल. सर्व धर्मांच्या पलीकडे जाऊन ते राष्ट्राचा, सर्वांचा विचार करू लागतील. आता कुरुंदकरांनी जे मांडलेलं आहे सेक्युलरिझमबद्दल, तोंडी सांगणं ते वेळ लागेल, पण फक्त त्याची विधान वाचून दाखवतो तुम्हाला सगळ्या पुस्तकातले. एक, सेक्युलरिझमचा मुख्य आशय धर्माची कक्षा परलोकापुरती मर्यादित करणं हाच आहे. धर्म केवळ पारलौकिक बाबीसाठी मर्यादित करणे हा मी सेक्युलरिझमचा मुख्य अर्थ समजतो. पुढं, धर्म ही पारलौकिक बाब आहे या वाक्याचा खरा अर्थ समाजाच्या धारणेची मूल्ये देण्याचा अधिकार सुद्धा धर्माला नाही असा आहे. पुढल्या पुस्तकात वगैरे वगैरे संविधानातील धर्मस्वातंत्र्याला विशिष्ट व खास पारिवारिक अर्थ आहे. स्वप्नात रमलेल्याला हा अर्थ वा पटो वा न पटो तो अस्तित्वातच आहे. 4, मी सेक्युलरिझमची व्याख्या धर्म पारलौकिक जीवनापुरती मर्यादित करणे असा करतो. पुढं अजून सेक्युलर शब्दाच्या पोटामध्ये फक्त जनतेच्या इलौकिक जीवनावरील धर्माची पकड समाप्त करणे एवढाच आशय मावतो. पुढं, अरे आपल्या संविधानाने धर्म म्हणजे काय हे ठरविण्याचा अधिकार कोणत्याही धर्माला दिलेला नाही. पुढे, धर्माशी निगडीत असणाऱ्या आगर नसणाऱ्या इहलोकातील सर्व व्यवहाराविषयी संविधानाने सार्वभौम केले आहे. भारतीय संविधान सार्वजनिक जीवन क्षेत्रातून धर्म निष्प्रभ करण्यात उद्युक्त झालेले आहे. हे सार्वजनिक शब्दापेक्षा इहलोकात मानण्यात पाहिजे होतं बरं का त्याने, तसं म्हणलं आहे ठिकाणी. धर्म म्हणजे पारलौकिक धर्म होय. ही धर्माची व्याख्या जगातील कोणत्याही धर्माला पटणार नाही. किंबहुना धर्माची ही सर्वात धर्मद्रोही व्याख्या आहे यावर प्रत्येक व्यक्तीचे एकमत होईल. आपल्या संविधानाने प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य धार्मिक दिलेलं आहे. प्रत्येक धर्माला स्वातंत्र्य दिलेले नाही. एक धर्म इतर धर्माच्या जीवावर उठलेला आहे. सर्वांनाच नष्ट करून मी एकटाच शिल्लक राहीन ही प्रत्येक धर्माची प्रतिज्ञा आहे. अशा धर्मांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे तर नागरिकांना आपापसात लढण्याचे स्वातंत्र्य द्यावे लागेल. संविधानाच्या कलम 25(2) मध्ये मी बोलू त्यात बरं काय असे म्हटलेले आहे की धर्माशी संबंधित असणाऱ्या किंवा नसणाऱ्या इहलौकिक जीवनातील प्रश्नाबाबत कायदा करणे हा सरकारचा हक्क आहे. पुन्हा इहलौकिक बाब म्हणजे काय हे संसद ठरवणार आहे, तुम्ही ठरवणार नाही. संविधानाचा अर्थ तुम्ही आम्ही किंवा एखाद्या पंडिताने समजून देण्यावर अवलंबून असतो. तो अर्थ सुप्रीम कोर्ट लावित असते. प्रत्येक पंडिताने आपल्या सोयीनुसार अर्थ लावायला संविधान हे काही धर्मग्रंथाचे पुस्तक नाही. सेक्युलरिझमची ही व्याख्या म्हणजे सरळ सरळ धर्माविरुद्ध बंड आहे. सेक्युलरिझम ही कल्पनाच धर्माविरुद्धच्या बंडातून विकसित झाली आहे. पुढे सेक्युलरिझम ही मूलतः धर्माचे दर्शन आहे. पुढे धर्माने
माणसाचे मन गुलाम केलेले आहे. सेक्युलरिझम म्हणजे अशा धर्माविरुद्ध केलेले बंड असते. या देशात सार्वभौमत्व कोणत्या धर्माचे, धार्मिक कायद्याचे किंवा ईश्वराचे नाही, संसदेचे आहे. मुस्लिम नेत्याने जाहीर सभेत स्वच्छ भाषेत याची घोषणा केली पाहिजे की भारतात सार्वभौमत्व अल्लाचे नसून संसदेचे आहे. कोणताही कायदा करताना आधी हिंदूचे मत विचारणे, मुसलमानाचे मत विचारणे ही प्रक्रिया संविधानाच्या बसतच नाही. संविधानात कायदा करण्यापूर्वी हिंदूशी किंवा मुसलमानाशी सल्ला मसलत करणे व त्यांचे हृदय परिवर्तित करीत बसणे ही भूमिका भारतीय संविधानाच्या आत्म्याच्या विरोधी आहे. इतरांच्या धर्माचा अभ्यास नसणे, परधर्माविषयी अज्ञान असणे व स्वतःला आपल्याच धर्माच्या आदर्श कोशात अडकून घेणे यातून भारतात धार्मिक व त्यातून राष्ट्रीय समस्या निर्माण होत असतात हे लक्षात घेतले पाहिजे. असा अभ्यास केल्यावर मग नेमके प्रश्न वा समस्या कोणत्या आहेत याचे आकलन होऊन त्या सोडविण्यासाठी उपाय शोधण्याचा विचार करण्याची दृष्टी मिळेल आणि वर सांगितल्याप्रमाणे हा उपाय भारतीय घटनेच्या मर्यादेतच शोधावा लागणार आहे व घटनेतील सेक्युलरिझमची भूमिका समजून घेतली की हा उपाय सापडू शकतो असे आम्हास वाटते. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका.